नाही, याच्या अभ्यासासाठी आपण आपल्या नोकरीचं काय वाटोळ करायचं? याच्या नादाला लागून आमचा रोजगार जाईल. चला भावांनो, हा चला चला. अरे अरे तुम्ही थोडं समजून तर घ्या. ही लाईट फक्त आमच्या चाळीत नाही लावायची. तुमच्या चाळीत पण लाईट येईल ना, तर तुमची बी लई कामं होतील. तुमची मुलं अभ्यास करू लागतील आणि तुम्ही सुद्धा रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकता. आणि एवढंच नाही, आपल्या चाळीमध्ये लाईट असेल ना, तर आपली चाळ किती सुंदर दिसन. जशा मोठ्या लोकांच्या चाळी दिसतात, आपल्या चाळीत उजेड असेल तर चोऱ्या बिऱ्या बी नाही होणार ना. आमचा रोजगार जर व्यवस्थित राहिला ना, तर जसं जगतोय तसं जगत राहू. परंतु हे धरणं बिरणं देणं त्यांचं काम आहे, ज्यांच्या खिशात पैसे आहेत. आम्ही खालच्या जातीचे निर्बल लोक आहेत. आम्ही धरणं कसं देणार? आम्हाला माफ करा, आम्ही काय करू शकत नाही. चला भावांनो, चला चला. चला. अरे चला मित्रांनो, ऐका तरी. चला. भीमराव, युक्ती चांगली होती. खरंच युक्ती चांगली होती. म्हणजे आपल्या वैयक्तिक समस्येच्या समाधानाकरता आपल्या जातीच्या लोकांना वापरण्याची, आपली लढाई इतरांकडून लढवण्याची. परंतु दुर्भाग्य, युक्ती कार्यात उतरली नाही. चाल नव्हती ही, प्रयत्न होता. प्रयत्न ह्या गोष्टीचा की सगळे एकत्र यावेत, एक व्हावेत. आणि मला माहितीये माझी लढाई कोणी अजून नाही लढू शकत. प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतः लढावी लागते. पण मुद्दा हा आहे, आम्हा सगळ्यांची लढाई एक आहे. ह्यामुळे आम्ही वेगवेगळे राहून लढलो तर ते तुम्हाला एकच दिसेल. बस, तुझ्या या बरडण्याला दाद म्हणून मी टाळ्या वाजवणार नाही. मग युक्ती असो किंवा प्रयत्न, लाईट तर नाही मिळाली ना. आणि एक गोष्ट तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल की तुमच्या सारख्या लोकांचं आयुष्य अंधकारात राहण्यासाठीच आहे, तेवढं चांगलं होणार तुझ्यासाठी आणि तुझ्या जातीतल्या लोकांसाठी. मी काय बोलले असते तर परत तुम्ही मला रागावले असते. म्हणून त्या नरोत्तम जोशीला काय बोलले नाही. नाही तर सांगितलं असतं की आमचा जन्म कशासाठी झालाय. पण तुम्ही बी काय नाही बोललात. प्रत्येक वेळी बोलूनच नाही होत रमा. आणि काहीतरी बोलण्यापेक्षा जे आजपर्यंत झालं नाहीये ते करणं गरजेचं आहे. काय? हेच की आपल्या जातीतल्या लोकांना उजेडाचं महत्त्व कळावं. आपलं म्हणणं मांडणं आणि पूर्ण नाही झालं तर ते पूर्ण करण्यासाठी आवाज उठवणं. आणि त्याआधी आपल्याला त्यांच्या मनाला हा विश्वास द्यावा लागणार आहे की ते जे काम करतायत ते छोटं नाहीये. आणि सरकारला सुद्धा त्यांच्या कामाची कदर करावी लागेल. पण हे सगळं कसं होईल? माहित नाही, पण काही ना काहीतरी उपाय शोधावा लागेल. बाबा पण इकडेच येत आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात. अरे ऐका ऐका, गोपू भैया, फुलिया बाई, हितेश जी इकडे या. अरे काय झालं? का बोंबलत आहेस एवढा? अरे भीम आणि रामजी चाळीच्या बाहेर सभा घेत होते हा? आणि अशा प्रकारे चर्चा करत होते की कशी या चाळीमध्ये लाईट आणली जाईल. अरे हा रामजी पण ना मोठा झुलमुल माणूस आहे. काल राज्याला सांगून गेला होता हा भीम आणि लाईटीचं नाटक नाही चालणार म्हणून, आणि स्वतःच आता नाटकाचा हिस्सा झाला. अरे या बाप लेकांच्या नादात ना माहित नाही आपली काय अवस्था होईल ती. अरे पण इकडे बोलत बसून काय होईल? तिकडच जाऊ ना. त्यांना असं वाटतंय की चाळीच्या बाहेरच खेळ खेळतील आणि आम्हाला काय कळणारच नाही. तर ह्या भ्रमात राहू नका. चला हो. चला 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 बघू. हा, चला चला. रे, चला सगळे. या या या. चला. सकाळी मला समजवलं आणि आता स्वतःच मुलाकडून समजून घेतलं.
आई आई तू नको जाऊस आई. आता तू बी मला अडीबणार आनंद. आई मला माफ कर आई. या वस्तीतल्या लोकांना तर मी काय बोलू शकत नाही, म्हणून तुला विनंती करतोय, तू जाऊ नकोस तिकडे. तू तिथं जाशील, बाबांना काहीतरी बोलशील, मग वस्तीतल्या लोकांसमोर तुम्हा दोघांचा अपमान होईल आणि आम्हाला ते आवडणार नाही. जिजाबाई, आनंद बरोबरच बोलत आहे. रामजी जेव्हा घरी येईल तेव्हा जे बोलायचं ते बोल ना. असंच नवरा बायकोची भांडणं सगळ्यांसमोर चांगलं नाही वाटत. बाबा, त्यांना अजूनही कळत नाहीये. त्यांना नोकरी सुटण्याची भीती वाटतेय. आणि ते म्हणते की त्यांना लाईटीची काय बी गरज नाही, जसे आहेत तसेच ठीक आहेत. हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे ना. ह्या समाजाने कट करून ह्या लोकांना असं बनवलंय की अंधारात राहणं त्यांना असामान्य वाटतच नाही. बाबा, त्यांना सांगावं लागेल उजेड त्यांचा अधिकार आहे आणि अंधार त्यांच्यापासून काय काय ओरबाडू शकतो. पण कसं सांगायचंय हेच कळत नाहीये. त्या सरकारी कामगारांनी तुमच्या समोर तुमचा अर्ज फाडला, तुमचा अपमान केला. तुम्हाला वाईट वाटलं ना, तसंच त्यांना बी वाईट वाटलं तर त्यांना समजून की तुम्हाला काय म्हणायचे. पण त्यांना त्याची जाणीव कशी होईल? नाही चालणार. रामजी, असं नाही चालणार. ही चाळीतली सभा इकडं कशा पायी? अरे जर ठरलं आहे की आता कोणतंच नवीन नाटक नकोय आपल्याला, तर मग इथे पंचायत करण्यात काय अर्थ आहे? हे बघा, काल रात्री मी तुम्हा सगळ्यांशी जे बोललो होतो ती भीमच्या प्रती माझी वेगळी चिंता होती. पण विचार करा, जर चाळीत लाईट आली तर? तुम्ही ना कमीच बोला. काका, तुम्हाला ह्या आधी सुद्धा सांगितलंय, बाबांशी नीट बोलायचं आणि आम्हाला जे योग्य वाटतं आम्ही तेच करणार. तुम्ही जास्तीत जास्त काय करणार? आमचं सामान उचलून फेकून देणार ना? जा फेकून द्या. भीम, जास्त बोलतोयस तू. काका, अहो जरा समजून तर घ्या. आपण सगळे एकाच चाळीत राहतो ना. हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना खूप विनम्रतेने हे बोलतोय. तुमचा आवाज तुम्ही स्वतः बना, नाहीतर हा समाज मुका बनवून सोडेल तुम्हाला. आणि जर तुम्ही आवाज उठवू शकत नाही आहात, पण जे उठवतायत त्यांना तरी शांत करू नका ना. नाहीतर आपल्या जातीतल्या येणाऱ्या पिढींसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी गुन्हेगार बनून राहाल. तरीही तुमची मर्जी आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, पण आम्ही तेच करणार जे आम्हाला योग्य वाटतंय. तर मग मरा. चला हो, हा, चला. चला. बाबा, तुम्हाला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागणार? आई, प्रत्येक वेळेला तुम्हाला ओरडून गप्प करतात. कोणाला तुमच्या रागाची कदर नाहीये. मी तर बोलते आई, जे होतंय ते होऊ द्या. तुमच्या रागामुळे कोणालाच फरक पडत नाही माझ्याशिवाय. मग तुम्ही का तुमचं रक्त आठवताय? जे होत आहे ते होऊ द्यायचं. असं कसं होऊ देऊ लक्ष्मी? चाळीतल्यांना थोडासा पण त्रास झाला ना तर सगळं काही भीमावरतीच टाकतात. बरं वाईट बोलून आपलं मन हलकं करतात. पण मी फक्त आणि फक्त त्या भीमच्यामुळे या घरातली व्यवस्थित सून पण नाही बनू शकली, न त्यांची बायको, नाही कधी आई बनायचं सुख मिळालंय मला. इतक्या वर्षांचा जो त्रास सहन केलाय ना मी, तेवढाच त्रास त्या भीमाला दिल्या बगर माझ्या मनाला शांती नाही मिळणार.
त्यामुळे जे होत आहे ते चुपचाप होऊ देऊ शकत नाही मी. आता हे रामजी आणि भीमराव हाताच्या बाहेर चाललेत. काहीतरी उपाय केलाच पाहिजे आता. अरे काय चिंता नाही आहे त्यांना आपल्या समध्यांची. स्पष्ट सांगितलं का तुम्हाला वाटेल तर करत बसा. असं तर बोलणारच, कारण गव्हर्नर पर्यंत बोलला काय ना त्याची तर का नाही बोलणार. नाही, हे परत परत तुम्ही गव्हर्नर नका बोलू. तुम्हाला काय वाटतंय, गव्हर्नर शेजारच्या पानटपरीवर बसलेत, तिथं जेव्हा जावा तेव्हा भेटतील? हे बघा, विश्वास ठेवा, आमच्यामुळं तुमच्याबरोबर काही वाईट नाही होणार. जावा तुम्ही. चल. हा भीम नाही याला. रमा, उद्यापर्यंत तुला जे करायचे ते तू करून घे. त्यानंतरचं मी बघून घेईन. मला विश्वास आहे की आपलं म्हणणं जर ते व्यवस्थित समजू शकले तर सगळी लोक आपली साथ देतील. काय झालं, समजतीयस ना? हा. बर, ही गोमती कुठे राहते आता? इथेच राहते, मुंबईमध्ये. का? काय नाही, अच्छा. असंच विचारलं. आता तर तुम्ही जी चिठ्ठी लिहिली होती तिला, ती तिच्यापर्यंत पोहोचली असेल ना? पोहोचलं पण, आणि त्याचं परत उत्तर देखील आलं. कुठे गेलं हे बघ. काय बोलली ती? घे वाच. अरे, मी तर कायम विसरून जातो की तुला लिहिता वाचता येत नाही. सोड, ह्याच्यामध्ये हे लिहिलंय की गोमतीला मला भेटायचंय. तू पण येणार तिला भेटायला? मी कशाला येऊ? कोण आहे ती माझी? ती पोरगी आहे, कुठली नदी नाही की आंघोळीला जाऊ. तुमच्यासाठी तर ती नदी, झरा, तलाव, समुद्र सगळं असेल ना. तुम्ही जा, मस्त जा. नाही रमा, असं नाहीये ते. मी तुला ह्यामुळे विचारलं की तू सतत तिच्या बाबत विचारत असतेस. मग विचार केला की एकदा भेटूनच घे ना. आणि तसंही उद्या दुपारी आम्ही त्याच बागेमध्ये भेटणार आहोत जिथे मी आणि केळुसकर गुरुजी अभ्यास करतो. म्हणजे ह्यामुळे सांगून ठेवतोय, जर भेटायची इच्छा झाली तर तशी येऊ शकतेस. मला नाही यायचं, तुम्हीच जा. का नाही जायचं रमा? मला माहिती आहे रमा, तू नक्की येणार आणि मी तुला नक्की खरं खरं सांगणार. आणि मग उद्याच तुला केळुसकर गुरुजींकडे घेऊन जाणार आणि त्यांच्याकडूनच ती चिठ्ठी ऐकवेन. म्हणजे तुला स्वतःला समजेल माझ्या आयुष्यात गोमती असं कोणी नाहीच आहे. हे सगळं ह्यासाठी केलं होतं की जर तू शिक्षित असतीस तर ती चिठ्ठी वाचू शकली असती, मग शंकाही घेतली नसतीस आणि त्रासलीही नसतीस. आता शिक्षणाचं महत्त्व तुला नक्की कळेल रमा. अच्छा, म्हणजे चिठ्ठीमध्ये गोमती नावाच्या मुलीचा खेळ. मालक, सध्या चाळीमध्ये 2च खेळ खेळले जात आहे. पहिला, तो भीमराव कोणत्याही प्रकारे चाळीमध्ये लाईट लावायला बघतोय, आणि दुसरा, तो आता रामाला पण शिकवू पाहतोय. त्यासाठी त्यांनी खोटी नाटी मुलगी गोमती उभी केलीये. आता काय करायचं मालक? आता जे करायचंय ते आपण करणार. कामचोर, एक काम दिलं होतं ना, रमाच्या दुकानाला आग लावायचं, ते पण नाही झालं. मालक, तसं नाही, मी विसरलो. संधी मिळाली तर जरूर आग लावीन बघा. हा, तर जा जा, आधी संधी शोध.
गोमती. सर, काही काम आहे तुमच्याकडे. तू परत आलास? आता काय घेऊन आलायस? सर, काय नाटक लावलं यांनी? काल पण बोलवलं होतं आणि आज पण. माहित नाही कशाला बोलवलंय आपल्याला. मी सांगितलं ना, आम्ही काहीच मदत करू शकत नाही. फक्त एकदा आम्ही जिथे घेऊन चाललोय तिथे चला. परत आम्ही तुम्हाला कधीच नाही म्हणणार. परंतु आम्ही कुठे चाललो आहोत? बस आत्ता समजून तुम्ही चला तर. परत तोंड वर करून आलास? चल पळीतून. हे बघा, हा फक्त माझा अर्ज नाहीये. हे त्या लोकांचे निवेदन आहे जे तुमच्या महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी आहेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या चाळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे लाईट लावावेत. इथंच थांबून बघा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे तुकडे उचलून परत त्यांच्या हातामध्ये नेऊन दे आणि त्या सगळ्यांना जाऊन सांग की लाईट लागायची त्यांची शेवटची उमेद संपलेली आहे. त्याचे तुकडे तुकडे हे झाले. बघा सर, असं करू नका तुम्ही. तुमचेच तर कर्मचारी आहेत सगळे. तुमच्या मोठ्या ऑफिसर सोबत बोलून तर बघा. त्यांच्या चाळीमध्ये लाईट लागले तर त्यांनाही थोडासा उजेड मिळेल. अरे काय करतील त्या थोड्याशा उजेडाचं? सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. खालच्या जातीच्या लोकांचं, त्यांच्या चाळीचं. त्यांचं आयुष्य अंधारातच ठीक आहे. अंधारातच चालतं त्यांचं आयुष्य. अच्छा, असं काय माहितीये तुम्हाला? हेच की चोरी लुटमारी करून त्यांचं आयुष्य चालतं. पोरं दिवसभर नशेमध्ये असतात आणि बायका जे पैशा करता करतात त्यांच्या करता तर अंधारच योग्य आहे. घंटाकरजी! जास्त नका बोलू. आम्ही बोलत नाही म्हणून आम्हाला काय कळत नाही? तुम्ही दिवे तेल टाकून टाकून तेल चोरता ते. ए, गप्प बस. इकडे तिकडे फिरून साफ करायचं काम आहे ना तुझं, तिथेच राहा. मला माझं काम नको शिकवूस. हे बघा, आम्ही आमचं काम इमानदारीने करतो. बरं होईल तुम्ही पण तुमचं काम इमानदारीने कराल, नाहीतर आम्ही तुमची तक्रार मोठ्या साहेबांना करू. कोण ऐकेल तुमचं? कोणाला सांगणार? तुमच्या जातीची लोक तुमच्यासारखेच खालच्या पदावर आहेत आणि जे मोठ्या पदावर आहेत ते उच्च जातीचे लोक आहेत. मग कोण ऐकणार तुमचं? ऐकणार. जर ह्यांनी ठरवलं की ह्यांना ह्यांची गोष्ट पोहोचवायची आहे तर ते ऐकतीलही आणि जे काम आहे ते करतीलही. मग ऐकवू ना. आम्ही पण बघू यांची ऐपत. यांची ऐपत यांनाही समजली पाहिजे. शिकायचं कसं माहिती नाही, मग बोलायचं कसं तेही माहिती नाही. जाऊन बोलणार आहेत. चालली का इथून? आणि मला माझं काम करू दे. रत्नाकर साहेब, दिव्यात तेल तेव्हाच टाकलं जाईल जेव्हा आमच्या विभागामध्ये लाईटीचे खांब उभे राहतील. काय बोलताय? वेळ झालात का तुम्ही सगळे? आम्ही आत्ताच जाऊन आमच्या अधिकाऱ्यांशी बोलतो. रत्नाकरजी, जर तुम्हासनी पर हे बघायचं असेल ना तर बघा. भले आम्ही अशिक्षित आहोत पण आमचं मागणं रीतीनं करू. जर त्यांनी मनाई केली तर त्यांना मान्य पण रीतीनं करायला लावू. चांदणी, आजपासून तुझं नाव गोमती. गोमती. योग्य वेळी गोमती बनून त्या भीमरावाला भेट. बाकीचं सगळं मी सांभाळून घेईल. ठीक आहे. आता तू जा आणि भीम आणि रमाच्या नात्याला स्वतःमध्ये सामावून घे.